सर्वांना श्री स्वामी समर्थ. तरी दिदी झाल्या होत्या तयार शाळेत जाण्यासाठी. त्यांच्या ऑटोची वाट बघत बसल्या होत्या. रिधी सिद्धीला तयार केलं आणि त्याच्यानंतर लगेच घेतला होता स्वयंपाक बनवायला. तर स्वयंपाक काय बनवावं हे काही कळत नव्हतं, कारण भाजीला बरंच काय होतं, पण कशाची भाजी बनवावं हे समजत नव्हतं. मग त्याच्यानंतर ठरवलं की लगेच आपण कणीची भाजी बनवून घेऊ, गरम गरम भाजी आणि पोळी, कारण की यांना शेताला जायचं होतं यांना, म्हणून लगेच म्हटलं कणीची भाजी लवकर बनते म्हणून कणीचीच भाजी घेतली होती बनवायला. त्याच्यानंतर मला उपवास असल्यामुळे मी घेतला होता इथं उसळ बनवण्यासाठी साबुदाणा भिजवून. तर मिक्सरमध्ये मिरची आणि लसूण जिरं टाकून पेस्ट बनवून घेतली आणि लगेच पीठ घेतलं होतं मी मळून. तर भाजी बनवण्यासाठी इथं कढई ठेवली गॅसवर आणि म्हटलं आधी कॉफी करून प्यावी, कारण कंटाळा खूप येत होता. तर लगेच मग घेतली कॉफी बनवून आणि गरम गरम कॉफी घेतली. त्याच्यानंतर भाजीला दिली फोडणी. उकळी आल्यानंतर लगेच घेतली भाजी बनवून आणि त्याच्यानंतर लगेच घेतल्या होत्या पोळ्या करायला. तर पोळ्या करण्याच्या अगोदर कसं असतं, मी रोज गाईला अगोदर एक पोळी छोटी बनवते आणि त्याच्यानंतर एक छोटी पितरासाठी पोळी बनवते आणि त्याच्यानंतर मग यांच्यासाठी पोळ्याला केली होती सुरुवात. तर मग पटापटा पोळ्या भाजत त्यांना असं जेवायला मी वाढून घेतलं. कसं त्यांना रोज शेताला लवकर जावं लागते ना, त्याच्यामुळं स्वयंपाक घेतला होता लवकरच बनवायला. आणि त्याच्यानंतर मला बरीच कामे पण होती. पोळ्या झाल्यानंतर मी लगेच पूजा करून घेतली आणि कपडे पण धुवून घेतले. त्याच्यानंतर लगेच दादा आले होते जेवायला, त्यांना पण वाढलं आणि त्यांना वाढतच मी घेतली होती उसळ करायला. तर परत मला लक्षात आलं की लोणी होतं तापवायचं. मग काय लोणी ठेवलं गॅसवर, दूध गरम करून घेतलं होतं. नंतर उसळ बनवून घेतली. तर हे फुलं बघून तुम्हाला काय वाटते, आमच्या घरी कशाचा कार्यक्रम असेल तर सांगते. तर आम्ही ज्यांच्याकडे रेंटनं राहतो, तर त्या भाऊच्या मुलाला आज आणायचं होतं घरी. तर त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयारी सुरू केली होती. तर अशा प्रकारे मी फुलं झेंडूचे जे आहेत ना ते कट करून घेतले. तर रिधी सिद्धी आल्या होत्या शाळेमधून, त्यांच्या झेंड्याचा कार्यक्रम वगैरे सगळं झाला होता. तर तिने पण अशी कट करून ठेवली फुलं. त्याच्यानंतर आम्ही लगेच आलो खाली. तर अशी रांगोळी घेतली होती काढायला. तर अशा प्रकारे आम्ही रांगोळी काढून पूर्ण केली. तर बराच वेळ झाला होता, कारण करत हसत बरंच कामं आटपून घेतली होती. तर ही अशी स्वागताची तयारी केली होती आम्ही. तर हे चौकोन काढायला सांगितले होते एकीला आणि फुलं टाकून दिली होती मी. त्याच्यानंतर सिद्धीला टाकायला सांगितले होते मध्ये गुलाबाच्या पाकळ्या. तर त्याच्यानंतर अशी पूर्ण तयारी झाली होती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाळाच्या स्वागताचे डेकोरेशन कशी वाटले तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.